नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचं मी जिल्हा परिषदमध्ये मी स्वागत करतो. आजची प्रेस कॉन्फरन्स ही मी गेल्या 2 आठवड्यामध्ये जे काही AIच्या अनुषंगानं जिल्हा परिषद मार्फत जी काही कार्यवाही झालेली आहे त्याच्या अनुषंगानं आपल्याशी चर्चा करायची आणि सध्या AIमध्ये काय होत आहे हेही आपल्याला सांगणे हा माझा त्यातला हेतू आहे. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये जी काही विविध पदं रिक्त आहेत त्याच्या अनुषंगानं माननीय पालकमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती मुंबईमध्ये. त्या बैठकीला वरिष्ठ अधिकारी सगळे हजर होते आणि मी हजर होतो आणि त्या बैठकीमध्ये पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की दिल्लीमध्ये एक AIचं समिट, इंटरनॅशनल लेवलचं समिट सुरू आहे आणि आपल्याला जायचं आहे. मी त्या बैठकीला मग मी पालकमंत्री साहेबांच्या बरोबर AIच्या समिटला हजर राहिलो होतो दिल्लीमध्ये. विविध राष्ट्रातील अनेक AIच्या ज्या काही AIवरती काम करणारे कंपन्या होत्या त्याही होत्या तिथे आणि आम्ही गुगलच्या स्टॉलला व्हिजिट केली आणि तिथं पाहिल्यानंतर आता जग फार फास्ट बदलणार आहे हे लक्षात आलं. त्यामध्ये त्यांनी विशेषतः हेल्थच्या अनुषंगानं जे केलेले इनोव्हेशन्स आहेत, म्हणजे तिथं जे काही त्यांनी संशोधन केलं आहे AIवरती, तर ते फार प्रचंड वेगानं पसरत आहे आणि ते फार मोठ्या प्रमाणामध्ये ॲप्रिशिएट पण झालं आहे. म्हणजे जसं आपल्याला आता एक्सरे मशीन्स आहेत किंवा आपल्याला CT स्कॅन मशीन्स आहेत, तर ह्या मशीन्सपेक्षा आता छोटे हँडहेल्ड म्हणजे हातात बसणारं मशीन आहे ते फक्त बॉडीवरती फिरलं तर बॉडीवरती सगळं स्कॅन करून एका सेकंदामध्ये देत आहेत. इतके फास्ट हे आलेले आहेत मशीन्स आले. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट कमी होणार आहे, त्याची ॲक्युरसी जास्त आहे, असे भरपूर हे होते. त्याबरोबर जे सॅटेलाईट TVs आहेत किंवा सॅटेलाईटचे आता CCTV कॅमेरे पण आलेले आहेत, तर ते सगळे कॅमेऱ्याच्या बद्दलही त्यांनी आम्हाला फार सुंदररित्या प्रेझेंटेशन केलं होतं. त्यामुळे ती भेट आमची तिथं माननीय मुख्यमंत्री सर पण आलेले होते, आशिष शेलार साहेब पण होते. ती भेट आमची फार चांगली झाली आणि फार सकारात्मक होती. तिथून सिंधुदुर्गात आलो आणि लगेच मला सांगण्यात आलं, त्यात तो जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला, कारण जे ॲस्पायरिंग डिस्ट्रिक्ट जे आहेत, ॲस्पायरिंग म्हणजे राज्य शासनानं, केंद्र शासनाने 50 जिल्हे असे निवडलेले आहेत की ज्यामध्ये डायरेक्ट केंद्र शासन पैसा देईल आणि त्यांचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते मॉनिटर केंद्र शासनामार्फत होणार आहे. पूर्ण देशामधले जिल्हे आहेत त्याच्यात. ह्या 50 जिल्ह्यांच्या मध्ये तिथं होत असलेलं काम आणि त्याच्यामध्ये AIमध्ये होत असलेलं काम ह्याच्याबद्दल ते प्रेझेंटेशन करायचं ठरवलं होतं. आणि नीती आयोगाने जेव्हा ते आमच्याकडे नोव्हेंबरमध्ये आले होते, तर त्या नोव्हेंबरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि मार्वल ह्या दोन्ही कंपन्यांचं काम त्यांनी फार चांगलं आहे असं सांगितलेलं होतं. आणि तोच अहवाल धरून सिंधुदुर्ग जरी 50 जिल्ह्यांमध्ये नसला, 50 ॲस्पायरिंग डिस्ट्रिक्ट जे आहेत, फ्रंटियर 50 म्हटले त्यांनी, तर त्या 50 जिल्ह्यांमध्ये जरी नसला, महाराष्ट्रामध्ये बरेच जिल्हे नाही आहेत, तर 2 की 3च जिल्हे फक्त आहेत त्याच्यातले महाराष्ट्रामध्ये. तर तरीसुद्धा आपल्या AIमध्ये केलेल्या कामामुळे, ते मार्वलचं काम असेल किंवा जिल्हा परिषदनं जे काय काम केलेलं आहे ते, या दोन्हीमुळे त्यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गला बोलवलं होतं, मार्वल आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. आणि त्यामुळे तिथं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सर तुम्ही याच्यात काम केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही रिप्रेझेंट करा. आणि मार्वल करूनही फोन आला. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे ॲडिशनल सेक्रेटरी आहेत त्यांचाही फोन आला की जिल्हा परिषदने फार चांगलं काम केलं, खेबुडकर तुम्ही CEO म्हणून तुम्ही तर रिप्रेझेंट करा. त्यानंतर चीफ सेक्रेटरी सरांचेही फोन आले की तुम्ही राज्याच्या अनुषंगानं तुम्ही हे AIमध्ये जे काम केलं जिल्हा परिषदमध्ये ते रिप्रेझेंट करा, मार्वलचं जे काम आहे ते रिप्रेझेंट करा. मग मी गेल्या आठवड्यामध्ये फ्रंटियर 50च्या कार्यशाळेला
उपस्थित होतो. अनेक जिल्ह्यातले जिल्हाधिकारी होते आणि त्याबरोबर राज्य आणि केंद्र शासनाचे, विशेषतः केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी तिथं होते, ज्यांनी AI मध्ये काम केलं आहे असे होते. त्यामध्ये कृषी सचिव होते. कृषी सचिवांनी जी आपली जमिनीची पोत आहे, जमिनीमध्ये असलेलं केमिकल कॉम्बिनेशन आहेत, तर त्याच्या अनुषंगानं त्यांनी AIच्या वरती केलेलं संशोधन किंवा त्यांनी केलेलं काम हे फार सुंदररित्या रिप्रेझेंट केलं. त्यानंतर हेल्थ डिपार्टमेंटमध्ये केलेलं काम हे आरोग्य सचिवांनी रिप्रेझेंट केलं. त्यानंतर एज्युकेशनमध्ये केलेलं काम, जसं विद्यार्थ्यांच्या जी मागं पडलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये त्यांना पुढं कसं आणायचं ह्याच्या अनुषंगाने त्यांनी केलेलं काम हे शिक्षण सचिवांनी सांगितलं. शिक्षण सचिव आपले आनंद पाटील म्हणून आपले महाराष्ट्रातलेच आहेत, तेही स्वतः हजर होते. त्यांनी महाराष्ट्राचं काम आणि विशेषतः सिंधुदुर्गचं कामही त्यांनी ऐकलेलं होतं. तर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा हा सिंधुदुर्गचं नाव घेतलं आणि ज्या नीती आयोगाच्या ज्या सचिव आहेत त्यांनी जे इनॉग्रेशन भाषण केलं त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी सिंधुदुर्गमध्ये करत असलेलं काम, जिल्हा परिषद आणि मारवल या दोन्हीचे त्यांनी उल्लेख केला. आणि आपण त्याच्यात ॲस्पायरिंग 50-20मध्ये नसतानाही सिंधुदुर्ग AI इनेबल्ड डिस्ट्रिक्ट असल्यामुळे, भारतातला पहिला डिस्ट्रिक्ट असल्यामुळे तिथं करत असलेलं काम हे पूर्ण देशातल्या विविध अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं म्हणून आपण गेलो. अशा प्रकारे त्यांनी प्रेझेंट केल्यानंतर मला दुपारी प्रेझेंटेशन करायला त्यांनी सांगितलं. 15 मिनिटं वेळ दिला होता. मी ह्या प्रत्येक सेक्रेटरीनी आपल्या फील्डमध्ये किंवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये केलेलं काम सांगितलं. फक्त जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अशी होती की जिथं आपण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं. म्हणजे त्यांनी आपण जे रस्त्याबद्दलचं किंवा बिल्डिंगबद्दलचं केलेलं काम आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला, म्हणजे रस्ता करण्यासाठी आपल्याला आता आपण AI वरती रस्त्याचं डिझाईन घेतो आहे, त्याबरोबर बिल्डिंगचं डिझाईनसुद्धा आपण AI वरती करायला सुरुवात केली आहे. सर्वच करतोय असं नाही, पण काही करतो आहे आपण. ते हळूहळू मोठ्या प्रमाणात येईल. त्याबरोबर आपण सॅम अँड मॅम, म्हणजे जसं कुपोषित मुलं आहेत, कुपोषित मुलांच्याबद्दल आपण करत असलेलं काम आणि कुपोषित मुलांच्यामध्ये आपण घडवलेला जो काही बदल दिसतो आहे तर तो बदलही त्यांना फार चांगल्या प्रकारे भावला आणि त्यांनी तो पूर्ण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की सिंधुदुर्गचं जे काम आहे त्याच्या अनुषंगानं तुम्ही सर्वांनी ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. जे आरोग्य सचिव आले होते त्यांनी मात्र प्रत्येकाला विचारलं की तुम्ही कुठल्या प्रकारे कुठल्या ॲप वापर करताय. तर अनेकांनी वेगवेगळे ॲप सांगितले, पण त्यांनी हे नक्की सांगितलं की सिंधुदुर्ग जे वापर करताय त्याचे वेगवेगळे जे ॲप्स आहेत त्याचा वापर करा. त्याचा वापर करून तुमच्या दररोजच्या कामामध्ये त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे, यांनी आरोग्य सचिवांनी सांगितलं. त्यामुळं हे आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर अनेक जिल्हाधिकारी मला भेटले, विशेषतः गुजरातचे 2-3 भेटले मला त्याच्यामध्ये. आणि त्यांनी मला हेही सांगितलं की आम्ही तुमच्याकडून आम्ही PPT घेतो आणि तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल आपण एक व्हिडिओ कॉन्फरन्सही करूया, म्हणजे मग त्यांनाही समजेल आम्ही काय करतो आणि त्यांच्या लोकांना त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देता येईल. अशा एक गोष्टी चर्चा झाल्या. त्यामुळं AI मध्ये आपण करत असलेलं काम हे ते जे 32 पानाचं मी आपल्याला मध्ये बोललो होतो, 32 पानाचं एका व्यक्तीनं तक्रार केलेली होती, ते आपल्याला समजत नव्हती काय आहे तक्रार. आपण AI वरती टाकून ते जे काही त्यांना काय म्हणायचं हे आपण बघितलं आणि त्यांना हार्डली अर्ध्या पानामध्ये त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला समजलं होतं. ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ते त्यांना फार आवडल्या. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की हे वेगळं तुम्ही हे करताय आणि आपण जे याच्यामध्ये आपण आपला कामाचा वेग किती आहे हेही दाखवलं होतं. कामाचा वेग म्हणजे गेल्या एप्रिल ते जुलै अखेर जो कामाचा वेग होता त्याच्यामध्ये
10% फरक झालेला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये दिसतो आहे. त्याची प्रगती काही डिपार्टमेंटमध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये आवक पण वाढलेली आहे आणि जावक पण मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. तर हा जो चेंज दिसतो आहे तो एका दिवसात होणार नाही, पण हळूहळू आपण ते मी कालही बैठक घेतली लोकांची. बैठकीमध्ये हे सर्वांना सूचना दिलीत की बाबा आपली निर्गती अजून वाढली पाहिजे, ते हळूहळू वाढेल, पण तेही प्रयत्न करतो आहे. अशा रीतीनं आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो मी माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आपण हे सर्व करत आहे. त्याच्यासाठी आपल्याबरोबर इंटरॅक्शन करावं आणि जे झालेलं आहे ते आपल्याला सांगावं, हा एक हेतू आहे.